प्रकाश सुर्वे साहेबांचा एक विधान फार चर्चेत आहे आणि त्यावर आता मनसेचं आक्रमण झालं. त्यांचं म्हणणं आहे की मराठीविषयी द्वेष त्यांच्या मनात आता उद्भवून आल्याचं दिसून येतं. बघा, आमदार प्रकाश सुर्वे हे कार्यक्षम आमदार म्हणून गेल्या अनेक टर्म पासून म्हणजे जवळजवळ गेल्या 3 टर्म ते त्या भागाचे आमदार आहेत, त्या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. काल हिंदी भाषिकांच्या मेळाव्यामध्ये काहीतरी त्यांच्या तोंडून चुकून काहीतरी शब्द एक बाहेर पडलाय. शेवटी मराठी भाषा आहे किंवा हिंदी भाषा आहे, जशी वळवावी तशी वळते आणि त्यानुसार त्यांच्या तोंडातून शब्द बाहेर पडल्यानंतर त्यांनी त्याबद्दलची माफी मागितलेली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली की अशा पद्धतीची भाषा चुकून माझ्या तोंडून आलेली आहे, तर त्याबद्दल त्यांनी दिलगिरी केलेली आहे. त्यामुळे त्यावर पडदा पडलेला आहे. प्रकाश सुर्वेने एकदा माफी मागितली म्हटल्यानंतर तो पडदा पडलेला असताना मनसे त्यामध्ये जर राजकारण करत असेल तर निश्चितपणे चुकीचं आहे. मनसेनं अनेक विषय आहेत, त्या विषयामध्ये राजकारण करावं, परंतु प्रकाश सुर्वे सारख्या कार्यक्षम आमदारावर बोट ठेवण्याची त्यांची काही क्षमता नाहीये. निश्चितपणे प्रकाश सुर्वेंनी जे बोललेले आहे ते चुकीचं आहे असं त्यांचं स्वतःचं मत ठरल्यामुळे त्या विषयाचं राजकारण करता कामा नये. दुसरीकडे काल एनसीपी अजितदादांच्या पार्टीचे आढावा बैठक होते, तिथे असा एक अनेक पदाधिकाऱ्यांचा सूर आला, विशेषतः मराठवाड्यातल्या, की अनेक ठिकाणी शिंदे शिवसेनांबरोबर आहे, आपण एकत्र चालू नको, भाजप एकवर चालेल असं सुरू मुळात त्याच्यामुळे. बघा, राज्यामध्ये विविध ठिकाणी शेवटी 3 पक्ष एकत्र आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार. आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची ही युती गेल्या अनेक वर्षापासून शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे या सर्वांनी मिळून केलेली आहे, हिंदुत्वासाठी केलेली ती युती आहे. परंतु राज्यातील काही घडामोडींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आम्ही सत्तेमध्ये आहोत, गेल्या सत्तेच्या मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना सुद्धा अजित पवार यांचा पक्ष आमच्या बरोबर होता. आताही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना ते आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे 3 पक्ष जर वेगवेगळ्या भूमिकेची असतील आणि एकत्र जर आले असतील तर त्या ठिकाणी खालच्या ज्या कार्यकर्त्यांमध्ये थोड्याफार प्रमाणात वादविवाद संभ्रम हा असतो. परंतु शेवटी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतात तो निर्णय आम्हाला तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना असू द्या किंवा आमदार मंत्र्यांना असू द्या लागू होतो. खालच्या थरावर काही चर्चा जरी झाली तरी अंतिम निर्णय हा पक्षश्रेष्ठी म्हणून हे तिन्ही नेते घेत असतात आणि तिघांनी घेतलेले निर्णय आमच्यासाठी अंतिम.